सर्वात आधी मी तुम्हाला याचे पूर्ण कलर दाखवून देते, नंतर डिझाईन्स पण समजवते। हॅलो हाय नमस्कार, मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करते। आणि आज जी आपली नवीन साड्यांची जे रेंज असणार आहे, म्हणजे नेहमी माझ्या चॅनलवर मी साड्यांचे नवीन अपडेट्स टाकते, नवीन ज्या डिझाईन्स येतात, नवीन जे साड्यांचं कलेक्शन असते ते तुम्ही सुद्धा इच्छुक असताना हे सर्व पाहण्यामध्ये, तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आजची आपली जी डिझाईन आहे ती असणार आहे गुजराती मारवाडी पॅटर्न। म्हणजे खूपशे कस्टमर असे पण आम्हाला गुजराती मारवाडी पॅटर्नचे कसे असतात ते दाखवा, किंवा आता गुजराती मारवाडी पॅटर्नच्या साड्या सुरू आहेत तर त्या पॅटर्नचा दाखवा। तर असंच आणखी पण खूपशा लोकांना नाहीच माहीत राहत की गुजराती पॅटर्नच्या साड्या कशा येतात, कसं कलर कॉम्बिनेशन असते त्याच्या, तर तेच मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। समोर व्हिडिओ अटॅच करते। गुजराती पॅटर्न, गुजराती मारवाडीच्या साड्या त्यांचे कलर कॉम्बिनेशन थोडेसे वेगळे असतात। त्याच्यानंतर त्यांचं जे वर्क असतं, जे गोटापट्टीची, स्पेशली थोडे गोटापट्टीचे वगैरे जास्ती घालतात ते पॅचेस असलेले पॅटर्न, तर तुम्ही नेहमी बघू शकता कपडा वेगळा असते, वर्क वेगळं असते आणि कलरसुद्धा। तर असेच पॅटर्न मी आता तुम्हाला दाखवते, समोर व्हिडिओला अटॅच करते आहे। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात आधी हा फर्स्ट कलर मी तुम्हाला दाखवते, आणि इथे तुम्ही वर्क बघू शकता। हा वर्क नाही आहे, हे वेगळ्याच पॅटर्नचे इथे जे येतात आतमधून केलेलं आहे। हे याला गोटापट्टी सुद्धा बोलतात। गोटापट्टीमध्ये ही जी जरी आहे, ही जरी सुद्धा खूप वेगळी आहे, एम्ब्रॉयडरीची नाही आहे। आणि याचं आतमधलं जे आहे हे प्रिंट नाही आहे, वर्क केलेलं आहे। तर ज्या गुजराती मारवाडी पॅटर्नच्या ज्या साड्या असतात जनरली स्पेशल, जर तुम्ही पाहिलं असेल त्या लोकांना, तर ते बघू शकता तुम्ही अशातले थोडेसे वेगळे वर्क असतात, वेगळं पॅटर्न असते, वेगळे कलर्स असतात। कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत। एक पॅटर्न तुम्हाला हा मी ओपन करून दाखवते। बघू शकता हा इकडे पदराच्या साइड आहे, वर्क इथे पूर्ण येणार, पूर्ण लेस येणार। आणि हा प्लेट्सचा साइड आहे, जो नेहमी पॅनल पर्यंत वर्क असते ते। आणि ब्लाउजाची सुद्धा तुम्ही डिझाइन बघू शकता। आणि हा वर्क पहा खूप सुंदर आहे, गोटापट्टी आणि प्युअर जरीनं भरलेला आहे। हे स्लीव्जला आणि बॅकला जे आपल्या पाठीला जी डिझाइन जाणार आहे, शिफॉन कपड्यावर सिमरचे मिक्स दिला आहे। शिमरनी काय होणार, कपड्यावर शाईन येते। आणि कलर पण बघू शकता तुम्ही, कलर पण खूप सुंदर आहेत। आणि वर्क तर याचं खरंच खूप सुंदर आहे। खूप सुंदर आहे आणि बॉर्डर लुक पण याचा बघू शकता तुम्ही, खूपच छान आहेत। एक याचा जो कलर येणार तो बघू शकता पर्पल कलर आहे। आणि हे निघणारी खडी प्रिंट नाही आहे, याच्यामध्ये वर्क आहे हे, आणि हे सुद्धा रेशमाचं वर्क दिलंय। आणि कापड याचं शिमर आणि शिफॉन आहे। शिमर कापडामध्ये काय होतं, थोडं शाईन येते। लाइट पर्पल कलर आहे हा, थोडा जो पिंकिश मध्ये सुद्धा दिसतो तसं आहे। याच्यामध्ये जो कलर आहे तो अबोली पीच कलर आहे। आणि पीच कलर तर तुम्ही बघू, म्हणजे खूपच सुंदर दिसते हा कलर।
शाईन सुद्धा बघू शकता तुम्ही कपड्यामध्ये आणि याचं जरी सुद्धा पाहू शकता खूप सुंदर आहे आणि बॅग आहेत म्हणजे आता न्यू कलेक्शन आला त्यामुळे आणि एक याच्यामध्ये जो लास्ट कलर आहे हा एकदम मेहंदी कलर जो येतो पिस्ता कलर नाही आहे हा मेहंदी कलर जी होती आपली जी वाढली मेहंदी असते ना त्याचा जो पावडरचा जो कलर असतो हा सेम तो कलर आहे चला तर आजचा व्हिडिओ हा इथंच संपतो साड्या पुन्हा एक छानसं साडींचं न्यू कलेक्शन घेऊन मी येणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि त्याआधी जर तुम्हाला म्हणजे व्हिडिओज कसे वाटले साड्यांचे कलेक्शन कसे वाटले हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा